यारो पुणे आर्मी रॅली भरती 2024 तर पहा यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे 14 डिसेंबर पासून जे ग्राउंड चालू होत आहे यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं। आणि यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे पंकज जोशी स्टेडियम अहमदनगर या ठिकाणी तुमचं ग्राउंड असणार आहे। तर यारो पुणे आर्मी रॅली भरतीला जाताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या चुका तुम्हाला करायचे नाही, कारण की यावर्षी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 70% मुलं जे नवीन आहे तर 70% मुलांना माहित नसते की भरतीला जाताना कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, कोणकोणत्या गोष्टी त्या लक्ष ठेवायचा। कारण की यारो मुंबईचा आता ग्राउंड झालं त्या ठिकाणी जवळपास 50-60% मुलांनी ज्या चुका केल्या त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं। तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कागदपत्र तुम्हाला कोणकोणते न्यायचे आहे, नोटरी तुम्हाला कशी करावी लागणार आहे, त्याचबरोबर यारो पुणे आर्मी रॅली भरतीच्या ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस त्या ठिकाणी काय असणार आहे, 1600 मीटर रनिंगसाठी टाइम किती देण्यात येणार आहे, असं भरपूर विद्यार्थ्यांचे मला वारंवार कमेंट असते। तर संपूर्ण माहिती तुम्हाला यारो पुणे आर्मी रॅली भरतीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो पुणे आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड जवळ आलेला आहे, कारण की 14 डिसेंबर पासून या ठिकाणी ग्राउंड चालू आहे। वाघाचं काळीज घेऊन धावणाऱ्या माझ्या सर्व भावांना ज्या भरतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांनी आपापला गट जिंकून या हेच विद्यार्थी मित्रांनो ईश्वरचरणी आपली प्रार्थना या ठिकाणी आपली असणार आहे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यारो पुणे आर्मी रॅली भरतीला कोणती आपल्याला चूक नाही करायची आहे जे की सर्वात जास्त मुलं करते। तर पहिली चूक आपल्याला कोणती नाही करायची आहे, ज्या दिवशी 14 डिसेंबरला ग्राउंड आहे तर तुम्हाला 14 डिसेंबरलाच भरतीवर जायचं नाही आहे। तुम्ही जर 14 डिसेंबरलाच भरतीवर गेले, ज्यांच्या हॉल तिकीटवर 14 डिसेंबर तारीख आहे ते मुलं 14 डिसेंबरलाच भरतीवर गेले तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात येणार आहे। ठीक आहे, म्हणजे सांगायचं एवढंच की ज्यांच्या सुद्धा हॉल तिकीटवर 14 डिसेंबर तारीख असेल तर त्या मुलांना 13 डिसेंबरला जे रात्री 7 वाजता तुम्हाला त्या पंकज जोशी स्टेडियम या ठिकाणी तुम्हाला ग्राउंडवर हजर राहावं लागणार आहे। कारण की सांगायचं एवढंच की भरतीला 1 दिवस अगोदर तुम्हाला पोहोचत आहे। भरतीची जी प्रोसेस आपल्या तर ते 1 दिवस अगोदरपासून चालू झाली राहते। तुमची जे पण तारीख असेल तुमच्या हॉल तिकीटवर, ज्यांच्या हॉल तिकीटवर 15 डिसेंबर असेल त्या मुलांना 14 डिसेंबरला त्या स्टेडियमवर त्या ग्राउंडपाशी रात्री 7 वाजता तुम्हाला हजर राहावं लागणार आहे। ठीक आहे, ह्या गोष्टी जो तुम्ही लक्षात ठेवा, कारण की खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की भरपूर मुलांना माहित नसते। तर हे झालं। आता त्याचबरोबर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे या ठिकाणी जे सहभागी जिल्हे आहेत तर पुणे, अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर, तर एवढे जिल्हे जे आहे यारो पुणे आर्मी रॅली भरती या भरतीमध्ये जे सहभागी आहे। ठीक आहे, त्याचबरोबर आपल्याला जे भरतीला जाताना डॉक्युमेंट कोणकोणते न्यावं लागणार आहे ते तुम्हाला एक वेळा सांगून देतो। आणि ज्यांनी सुद्धा हे डॉक्युमेंट आतापासून लावून ठेवले नसेल तर आजच्या आज तुम्हाला हे डॉक्युमेंट तयार करावं लागणार आहे। तर पहा, लिहून घ्या तुम्ही एका कागदावर डॉक्युमेंट कोणकोणते लागते। 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडल्यात दाखला सुद्धा म्हटलं जाते। शाळा सोडल्यात दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड सोबत नाही, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट सोबत न्यायचं आहे, डोमिसाईल तुम्हाला सोबत न्यायचं आहे, नॉन क्रिमिनल असेल तर ते सुद्धा सोबत न्यायचं आहे, त्याचबरोबर जे आपल्याला अनमॅरिड सर्टिफिकेट सोबत न्यायचं आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट सोबत न्यावं लागणार आहे। पोलीस स्टेशनमधलं ज्यांनी सुद्धा काढलं नसेल तर तात्काळ काढून घ्या, कारण की कॅरेक्टर सर्टिफिकेट चेक केला जातं रनिंग काढल्यानंतर। त्याचबरोबर जे सरपंचाचा रहिवासी दाखला तुम्हाला सोबत न्यावा लागणार आहे, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला तुम्हाला सोबत न्यावा लागणार आहे, 25 फोटो तुम्हाला न्यायचा आहे। जर समजा तुम्हाला फुल कॉन्फिडन्स आहे की आपली रनिंग निघते ॲक्सिडेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये तर तुम्ही 50 फोटो सोबत न्या, कारण की ज्या दिवशी तुम्ही रनिंग काढली त्या दिवशी 25 फोटो आणि ज्या दिवशी मेडिकल असलं त्या दिवशी 25 फोटो या ठिकाणी लागते। तर 50 फोटो आपल्याजवळ सोबत राहू दे, जेणेकरून काही आपल्याला अडथळा त्या ठिकाणी आला नाही पाहिजे। तर एवढे डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला यारो पुणे आर्मी रॅली भरतीला जाताना न्यायचे आहे आणि तुम्हाला जे हॉल तिकीट सुद्धा सोबत न्यायचे आहे। आणि सर्वात मेन की आपल्याला नोटरी या ठिकाणी न्यायची आहे। तर आता भरपूर मुलांना माहीत नसते की नोटरी कुठं करायची, काय करायची। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ॲफिडेविटचा तुमच्याजवळ फॉर्म आहे। ठीक आहे, तुम्ही स्क्रीनवर हा बघू शकता पाम। तर हा जे ॲफिडेविटचा फॉर्म आहे तर तुम्ही जे जिथून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केली, ज्या वेबसाईटवरून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केली तुम्ही आर्मीची, तर त्याच्याच खाली जे ह्या ॲफिडेविटचं जे त्या ठिकाणी फॉर्म दिलेला आहे तर तो ॲफिडेविटचा फॉर्म तुम्ही जे सायबर कॅफेमधून डाउनलोड करून घ्या, ज्यांनी सुद्धा केला नसेल तर। ठीक आहे, तुम्ही तिथून तो डाउनलोड करून घ्या आणि
तो ॲफिडेविटचा जो फॉर्म आहे तो फॉर्म घेऊन तुम्हाला वकिलाच्या घरी जायचं आणि त्याला म्हणायचं की मला नोटरी करून दे, ठीक आहे. तर तुम्हाला बरोबर नोटरी करून देते. आता आपण नोटरी कुठं केली पाहिजे, तर तुम्ही आपापल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा, ठीक आहे. तुम्ही जर या ठिकाणी अहमदनगरचे असाल तर अहमदनगरमध्ये नोटरी करा, पुणेचे जर तुम्ही असाल तर पुणेमध्ये नोटरी करा, बीडचे जर तुम्ही असाल तर बीडमध्ये नोटरी करा, लातूरचे जर तुम्ही असाल तर लातूरमध्ये नोटरी करा, धाराशिवचे जर तुम्ही असाल तर धाराशिवमध्ये नोटरी करा आणि सोलापूरचे जर असाल तर सोलापूरमध्ये तुम्ही नोटरी करा. तर तुमचा जो पण जिल्हा आहे ते तर आपापल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा. कारण की आपापल्या जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वकिलाचे जे घर आहे हे प्रत्येक गल्लीमध्ये वकिलांचे घरं असते. डायरेक्ट वकिलांच्या घरी जायचं, ॲडव्होकेटच्या घरी जायचं, त्यांच्या घरासमोर काळ्या कलरची पाटीच लागली राहते, काळ्या कलरची. ॲडव्होकेट या ठिकाणी नोटरी करून भेटणार आहे म्हणून, ठीक आहे. तर त्यांच्या घरी जायचं आणि त्यांना डायरेक्ट म्हणायचं की मला नोटरी करून देते ॲफिडेविटच्या फॉर्मवर, ठीक आहे. तर ते तुम्हाला बरोबर देते आणि नोटरी करायला जास्त खर्च लागत नाही, 100 रुपयातच नोटरी करून भेटते, ठीक आहे. वकिलांना जर तुम्हाला म्हटलं 500 रुपये लागते, 300 रुपये लागते, 200 लागते, 1000 लागते, त्याच्याजवळ नोटरी करायची नाही, दुसऱ्या गल्लीमध्ये जायचं. कारण की ॲडव्होकेटचे जे घर आहे, वकिलाचे जे घर आहे, प्रत्येक गल्लीमध्ये जे वकिलाचे घर आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, ठीक आहे. तर पहिले भाव विचारा किती रुपये घेता म्हणा तुम्ही, ठीक आहे. तर 100 रुपयातच नोटरी करून भेटते, एक लक्षात ठेवा. पण काही वकील असते की ते जास्त पैसे लुटते, ठीक आहे. 1000 घेते, 500 घेते, त्यांच्याजवळ आपल्याला करायची नाही, दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. ज्या ठिकाणी 100 रुपये घेते त्या ठिकाणी बरोबर तो स्टॅम्प पेपर वगैरे काही तुम्ही विकत घेऊ नका. तो 100 रुपयाचा जे तुम्ही स्टॅम्प पेपर घेता विकत, त्याचा काहीही त्या ठिकाणी काम पडत नाही. 100 रुपयाचा तो स्टॅम्प पेपर विकत घ्यायचा नाही, ठीक आहे. तर ह्या गोष्टीत लक्ष ठेवायचं आहे. तर आता जे ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस कशी असणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. ज्या दिवशी आता ज्यांचं सुद्धा 14 डिसेंबरला ग्राउंड असणार आहे त्या विद्यार्थ्यांना 14 डिसेंबरला ज्यांचं ग्राउंड असेल तर त्या मुलांना 13 डिसेंबरला रात्री 7 वाजतापासून ते मुलं त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहणार आहे. आणि ग्राउंडवर हजर राहिल्यानंतर त्या ठिकाणी 9 वाजतापासूनच मुलांना गेटच्या अंदर एंट्री त्या ठिकाणी देऊ शकता. आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस ते 2 ते 3 डॉक्युमेंट जे आहे गेटवर चेक करणार आहे. तर त्यामध्ये हॉल तिकीट झालं, आधार कार्ड झालं आणि नोटरीसुद्धा चेक करू शकते, ठीक आहे. कारण की मुंबईमध्ये नोटरी त्यांनी चेक केली, तर या ठिकाणी सुद्धा नोटरी स्टार्टिंगला चेक करू शकते ते, ठीक आहे. हे 3 डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिला जाणार आहे. ज्यांनी हे जे नोटरी हे 3 डॉक्युमेंट नेले नाही, नोटरी झालं, हॉल तिकीट झालं, आधार कार्ड झालं, त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आपल्याला ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला न्यायचं आहे. मी जे तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आणि प्रत्येकाच्या एक झेरॉक्स आपल्याला सोबत न्यावं लागणार. तुम्हाला सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्री दिली जाणार आहे आणि गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर जे त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जाणार आहे. 12 वाजेपर्यंत मुलांना बसून ठेवलं जाणार आहे ग्राउंडवर आणि जसे 12 वाजले तशी त्यांची प्रोसेस होणार आहे. 12 वाजतापासून सर्वात अगोदर आर्मीवाले सर्वांच्या हॉल तिकीट स्कॅन करणार आहे आणि हॉल तिकीट सगळ्यांच्या त्या ठिकाणी स्कॅन होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी एका बॅचला 100 मुलांची ते एक बॅच त्या ठिकाणी तयार करणार आहे. आणि आर्मीवाले त्या ठिकाणी मोटिवेट सुद्धा मुलांना करते, त्या ठिकाणी संपूर्ण माहिती ग्राउंडच्या अंदरची आर्मीवाले त्या ठिकाणी सांगते, ठीक आहे. तर एका बॅचमध्ये जे 100 मुले यारो पुणे आर्मी रॅली भरतीला जे सोडणार आहे, ठीक आहे. 100 मुले ते सोडणार आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी ते टाइम किती देणार आहे यारो पुणे आर्मी रॅली भरतीमध्ये आर्मीवाले. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 1600 मीटर रनिंगसाठी ॲक्सिलेंटसाठी जो टाइम देण्यात येणार आहे 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत ते ॲक्सिलेंटपर्यंत मुलं ते घेणार आहे, ठीक आहे. आणि 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत सेकंड ग्रुपचे ते मुलं घेणार आहे. तर एवढा त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला टाइम भेटणार आहे. तर 1600 मीटर रनिंगसाठी पूर्ण टाइम तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाणार आहे 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत. आणि ग्राउंड झाल्यानंतर त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी काय होणार आहे, लॉंग जंप झाला, जिग जॅग झाला आणि 10 पुलअप्सचा झालं. हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी उंची झालं, छाती झालं, हे घेतलं जाणार आहे. उंची 168 सेंटीमीटर लागणार आहे. आणि हे सर्व झाल्यावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला मेडिकलसाठी बोलावण्यात येणार आहे, ठीक आहे. अशी प्रोसेस जी आर्मीची भरतीची असणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट यारो पुणे आर्मी रॅली भरतीबद्दल देत राहणार आहे. आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.